श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आज वार आहे शनिवार आणि आज आहे कोजागरी पौर्णिमा। तर कोजागरी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा। तर पहा, पौर्णिमा जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येतच असते, पण कोजागरी पौर्णिमा जी आहे तर ती इतर पौर्णिमांच्या पेक्षा खूप मोठी आणि महत्त्वाची पौर्णिमा मानली जाते। कारण असं म्हटलं जातं की या कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणजे समुद्र मंथनातून या माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती आणि म्हणूनच या कोजागरी पौर्णिमेला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं। लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते या दिवशी आणि ती आपल्या भक्तांना, म्हणजे जे भक्त तिचे जागे असतात आणि जे तिची सेवा करत असतात तर त्यांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच ही कोजागरी पौर्णिमा जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते। आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, इंद्रदेव, त्याचप्रमाणे कुबेर देवता या सर्व देवी देवतांची पूजा जी आहे आणि सेवा जी आहे तर त्या आपल्या घरामध्ये करायच्या असतात। आता ही पूजा आणि सेवा कशी करायची आहे याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी कालच्या दिवशी शेअर केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा। तर ही पूजा आणि सेवा केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या जे काही सर्व दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील तर ते सर्व काही दूर होतात। त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातल्या पैशांच्या अडचणी सुद्धा दूर होत असतात आणि त्यामुळे तुम्ही ही पूजा आज रात्री 12 वाजता नक्की करा। त्याचप्रमाणे सत्यनारायण जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे आणि ते तुम्ही प्रदोष काळामध्ये, म्हणजे तुम्ही दर पौर्णिमेला ज्याप्रमाणे करता त्याचप्रमाणे तुम्हाला प्रदोष काळामध्ये हे पौर्णिमेचं जे सत्यनारायण आहे तर ते तुम्हाला घरच्या घरी करायचं आहे। कारण की मी स्वामींच्या केंद्रामध्ये मी स्वतः विचारलेलं आहे आणि तिथल्या मला मावशींनीही स्वतः सांगितलेलं आहे की हे जे सत्यनारायण आहे तर ते तुम्हाला नेहमीप्रमाणे प्रदोष वेळेमध्येच करायचं आहे। आय होप तुमच्या सगळ्यांच्या ज्या शंका आहेत तर त्याचं तुमचं समाधान झालं असेल। आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक मी उपाय सांगणार आहे आणि हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत करायचा आहे। हा उपाय अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे। अशी एक वस्तू जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामधून बाहेर फेकायची आहे। आता ही वस्तू फेकल्यामुळे काय होईल तर तुमच्या घरातले सर्व दोष, आजारपण, ज्या काही बाधा असतील, संकट असतील तर ते सर्व काही यामुळे दूर होईल आणि त्यामुळे तुमच्या घराची, मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच आपल्याला आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची असते। कारण अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सुद्धा आपण करत असतो। तर पहा, आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती घालवण्यासाठी काही विशेष तिथी ज्या असतात तर त्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात। जसं की अमावस्या, पौर्णिमा, शनिवार, तर या तिथी फार महत्त्वाच्या असतात। तर पहा, शनिवार आणि पौर्णिमा हा जो योग आहे तर तो एकत्र आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला शनिवाराला सुद्धा एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये आज करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातले जे काही सर्व दोष आहेत तर ते दूर होतील। तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर ते रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत, 2 वेलची घ्यायच्या आहेत आणि थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे। आता पिवळी मोहरी जी आहे जी आपण पूजेमध्ये वापरत असतो, उपायांसाठी वापरत असतो, तर ती पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉपमध्ये तुम्हाला ही पिवळी मोहरी अगदी इझिली मिळून जाईल। तर ही मोहरी तुम्हाला घ्यायची आहे। आता जर समजा तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग काय करायचं आहे, तर तुम्ही काळी मोहरी जी असते जी आपण मसाल्यामध्ये वापरत असतो, फोडणीसाठी वापरत असतो, तर ती चिमूटभर काळी मिरी घेतली तरी सुद्धा चालेल, पण तुम्ही शक्यतो प्रयत्न करा पिवळी मोहरीच घेण्याचा। आता यानंतर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे। खडे मीठ जे आहे तर ते पौर्णिमेच्या दिवशी त्याला सुद्धा खूप विशेष महत्त्व असतं, कारण मीठ जे आहे तर ते सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि मिठाला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं।
मीठ जे आहे तर ते समुद्रामधूनच येत असतं आणि म्हणूनच पहा आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा घ्यायचं आहे। आता खडे मीठ असेल तर ते तुम्ही आवर्जून घ्या, पण जर नसेल तुमच्याकडे खडे मीठ तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल। आता या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। त्यानंतर त्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। डोक्यापासून खाली पायापर्यंत तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। आणि त्याचप्रमाणे पहा आपल्या घराला सुद्धा दोष लागत असतात किंवा आपल्या घराला नजरबाधा सुद्धा लागत असते, त्याचप्रमाणे माणसांना सुद्धा लागत असते, घरातल्या मुलांना दोष लागत असतात। घरातल्या मुलांना जर दोष लागले तर मुलांची प्रगती खुंटत जाते आणि लहान मुलं जी आहेत तर ती खूप चिडचिडेपणा करत असतात, हट्टीपणा करत असतात। मोठी मुलं सांगितलेलं ऐकत नाहीत, हट्टीपणा करायला सुरुवात करतात। त्याचप्रमाणे आजारी सुद्धा जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्हाला हे या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत। मोठ्या लोकांना सुद्धा नजरदोष लागत असतात, तर आपण शनिवारच्या दिवशी असे काही उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला जास्तीत जास्त फळ हे प्राप्त होत असतं। त्यातूनच पौर्णिमा आहे, त्यामुळे आजच्या दिवसाला खूप विशेष महत्त्व आहे। तर पहा आजारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये असेल तर त्या आजारी व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। आता यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतींना, तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला तुम्हाला टच करून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर ह्या सर्व काही करत असताना तुम्हाला तुमच्या गुरूंचा सुद्धा जप करायचा आहे। आता जर तुम्ही स्वामी तुमचे गुरु असतील तर मग तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला मनामध्ये जप करायचा आहे, किंवा मग तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। आता यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत, कारण आपल्या देवघरातल्या देवांना सुद्धा नजर लागत असते। तर त्या देवघरावरून सुद्धा आपल्याला उतरवून घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर या वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरनं म्हणजे आपल्या उंबरठ्याला सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून घ्यायच्या आहेत। उंबरठ्यावरती उतरवत असताना तुमचा जो हात आहे तर तुमचा हात जो आहे तर तो तुमच्या घराच्या उंबरठ्याला तुम्हाला त्याचा स्पर्श करायचा आहे, म्हणजे तुम्हाला तो लावायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घराच्या चौकटीला सुद्धा तुम्हाला स्पर्श करायचा आहे तुमच्या हातांनी। आणि या वस्तू तुम्हाला अशा पद्धतीने 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत। आता घराच्या मुख्य दरवाजावरनं या वस्तू उतरवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायच्या नाहीत, कारण या वस्तूंमध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या नकारात्मक शक्ती ऊर्जा नकारात्मक जी असते तर ती आपल्या घरामधले जे काही दोष आहेत, निगेटिव्हिटी आहे, तर इतर कुठल्या प्रकारच्या जर बाधा असतील तर त्या सुद्धा सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये या नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती उतरलेली असते आणि त्यामुळेच या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये पुन्हा आणायच्या नाहीयेत। तर आता काय करायचं आहे, घराच्या मुख्य दरवाजावरती उतरवल्यानंतर तुम्हाला तसंच बाहेर जायचं आहे। बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या चौकामध्ये तुम्ही या वस्तू फेकू शकता। आता प्रत्येकाच्या घराजवळ चौक असेलच असं नाही, तर अशा वेळेला तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत। दक्षिण दिशेला फेकताना पहा हे तुम्हाला कोणाच्याही अंगावर, कोणाच्याही घरावरती तुम्हाला अजिबात फेकायचं नाहीये, कारण आपण आपल्या घरातले चांगलं करून दुसऱ्याचं वाईट होईल असं आपल्याला काहीच करायचं नाहीये। किंवा तुमच्या घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल कॉमन तर तिथे सुद्धा तुम्ही या वस्तू फेकू शकता, किंवा इतर ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी कोणी हात वगैरे लावणार नाही त्या वस्तूंना अशा ठिकाणी सुद्धा फेकलं तरीही चालेल। तर असा हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे। आणि या वस्तू फेकून आल्यानंतर तुम्हाला घरामध्ये येऊन तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि तुमच्या देवघरामधल्या स्वामींचं तुम्हाला दर्शन करायचं आहे आणि इतर देवी देवतांचं सुद्धा तुम्हाला दर्शन करायचं आहे। तर असा हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळपासून आज रात्री 12 वाजेपर्यंत आवर्जून करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरातली सर्व कामं आवरली की झोपायच्या अगोदर सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, किंवा मग तुम्ही 6 वाजल्यानंतर सुद्धा हा उपाय केव्हाही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय रात्री 12 वाजेपर्यंत आवर्जून करा। आता जर मासिक पाळी असेल, सूतक असेल तर मग हा उपाय तुम्हाला करता येणार नाही। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।